नमस्कार फ्रेंड्स, वर्णाज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। हा आहे पुरणपोळ्याचा स्वयंपाक। असा पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही हा स्वयंपाक ऑर्डर पण करू शकता। तर कसा स्वयंपाक बनवलेला आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा। हे बघा, मी हे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे। हरभऱ्याची डाळ, तुरीची डाळ, मुगाची डाळ, तिन्ही डाळीच्या पोळ्या करते मी। हे बघा, हे डाळ स्वच्छ धुवून आपण कुकरला लावून घ्यायचं आहे। 2-3 वेळेस डाळ धुवून कुकरला 1-3 शिट्ट्या तरी करून घ्यायचं आहे आपल्याला। कोणती डाळ 3 शिट्ट्यात शिजते, कोणती 4 शिट्ट्यामध्ये शिजते। त्याच्यामुळं आपण जर नाही शिजली 3 शिट्ट्यामध्ये तर नंतर परत 1 शिट्टी घेऊ शकता। आता ह्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकूया, म्हणजे पुरण छान पिवळं होईल आणि छान दिसायला पण छान दिसेल। आणि हे कुकरला आता झाकण लावून आपण 3 शिट्ट्या काढून घेऊया। आता डाळ शिजलेली आहे। आता डाळीमधला आपणाला हे कटाची आमटी करण्यासाठी हे बघा, आमटीचं पाणी काढून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे डाळ आपण हे चाळणीत टाकूया, म्हणजे खाली टोपल्यामध्ये आमटी करण्यासाठी पूर्ण डाळीचं पाणी शिजलेलं खाली येईल। आता हे डाळीतलं पाणी काढल्यानंतर त्याच कुकरमध्ये डाळी परत टाकायचं आहे आणि हे गूळ टाकायचं आहे। तुम्ही साखर टाकू शकता किंवा गूळ टाकू शकता आपल्या आवडीनुसार। आणि गुळावरच्या पोळ्या छान लागतात, त्याच्यामुळे गुळच टाकलेला आहे। पुरण वाटून घेतल्यानंतर मी याच्यावर टाकलेला आहे विलायची पावडर। विलायची आणि जायफळचं पावडर मी वाटून ठेवलेलं आहे, तेच टाकलेलं आहे। आता पुरण पण तयार झालेलं आहे। म्हटलं चला आमरस करून घेऊया। आमरस करण्यासाठी हे बघा, मी 4-5 आंबे पाण्यात टाकून घेतलेला आहे। 1-5 मिनिट पाण्यात टाकल्यानंतर हे आंबे छान धुवून घ्यायचे स्वच्छ आणि गर काढून आता याला मिक्सरमधून काढून घेतलेला आहे। थोडंसं वाटीभर दूध टाकून काढून घेऊ शकता तुम्ही। आता हे बघा, मस्त घट्ट रस झालेला आहे। पुरणपोळीसोबत असाच रस छान लागतो। आणि याच्यात टाकायचं आहे आता थोडीशी विलायची पावडर। विलायची पावडर ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असलं तर टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल। हे बघा, आता छान ही विलायची पावडर आपण मिक्स करून घेऊया आणि आता हे आमरस आपणाला मस्त झाकून फ्रीजमध्ये ठेवून घेऊया, म्हणजे थंड रस खूप छान लागतो। हे बघा, किती सुंदर कलर आलेला आहे। आता लगेच म्हटलं पापड तळून घेऊया। हे पट्टी पापड तांदळाचे करून घेतलेले आहेत। हे बघा, किती पांढरे शुभ्र पापड झालेले आहेत। हे पापड तळून घेतल्यानंतर मग आता याच तेलामध्ये लगेच म्हटलं भजे करून घ्यायचे। छान भजे पण करून घेतलेला आहे गरम गरम। हे बघा, भजी मी हातानेच टाकते, कारण हाताने टाकल्यानंतर मस्त आपल्याला जसे पाहिजे तसे लहान मोठे व्यवस्थित येतात। त्याच्यामुळं भजे हाताने टाकून हे बघा किती सुंदर झालेले आहेत। भजे पण करून घेतलं लगेच, मग कटाची आमटी पण केलेली आहे। हे पहा, किती सुंदर आमटी झालेली आहे। वाव, कटाची आमटी पुरणपोळ्याच्या स्वयंपाकात खूप छान लागते। आता वरतून कोथिंबीर टाकून मी असंच ठेवणार आहे, कारण लगेच आमटीला झाकायचे नसतं। हे बघा, थोडा वेळ आमटी ठेवल्यानंतर आपलं पुरण पण झालेलं होतं, पीठ मळून ठेवलेलं होतं भिजायला। आता लगेच आता छान पोळ्या करून घ्यायचं आहे। हे बघा, पोळीचा उंडा अशा प्रकारे भरायचा। हे बघा, मस्त पोळी दोन्ही साईडनं लाटून घ्यायचं आहे। असंही धोंड्याचा महिना आहे म्हणून पुरणपोळ्या घरी पण करायच्याच होत्या। देवपूजा पण देवाला पण लावायचं असतं ना धोंड्याच्या महिन्यात। 3 वेळेस तरी धोंडे करतात आमच्या इकडे, त्याच्यामुळं म्हटलं आज पहिल्यांदा आपण करून घेऊया। हे बघा, तव्यावरती तेल टाकून मस्त पोळी भाजून घ्यायचे। हे बघा, दोन्ही साईडनं मस्त तेल लावून किंवा तूप लावून पण भाजू शकता। हे बघा, किती छान टम्म फुगलेली आहे पुरणपोळी। असंही घरी पण करायचं होतं पुरणपोळ्या, धोंडे पहिल्यांदाच केले घरी मी। आणि ह्या पोळ्यांची ऑर्डर पण आलेली होती मला, एक 10 पोळ्यांची ऑर्डर आहे। त्याच्यामुळं त्या पण पोळ्या करून घेते मी लगेच। म्हटलं देवाला पण होतील धोंडेच्या महिन्यातले पहिल्यांदा आणि पुरणपोळीची ऑर्डर पण होईल, त्याच्यामुळं ह्या पोळ्या मी जास्तच करायच्या होत्या थोड्याशा। हे बघा, दोन्ही साईडनं मस्त पोळी भाजून घेतलेली आहे। चला, आता आपला घरी खाण्यापुरत्या तर पोळ्या झालेल्या आहेत। आता ऑर्डरला पण पोळ्या करायच्या आहेत, त्याच्यामुळं जास्त पोळ्या करायच्या होत्या। आता सर्व पोळ्या मी करून घेते। हे बघा, ऑर्डरच्या पण पोळ्या मी जशा घरी खाते तशाच पोळ्या करते।
एकदम सुंदर, त्याच पुरणाच्या त्याच पिठाच्या, वेगळं असं काहीच नसतं घरी आणि ऑर्डरसाठी एकदम छान पोळ्या करते मी. हे बघा किती सुंदर. ऑर्डरप्रमाणे तूप लावायचं असलं तर तूप लावून भाजते किंवा तेल भाजते, आता जसं ऑर्डर आली तशी असते. चला तर मग हे बघा किती सुंदर झालेली आहे, कटाची आमटी झालेली आहे. हा पूर्ण स्वयंपाक पुरणपोळीचा पण ऑर्डर देते मी. हे बघा भात, मस्त भजी आणि पुरणपोळ्या. हे पहा पुरणपोळ्या, अशा घरगुती पुरणपोळ्या खायला खूप छान लागतात. आणि हे पहा आमरस. आता आमरसाचं सीझन चालू आहे, त्याच्यामुळं पोळी आमरस खायची असेल तर ऑर्डर करा. चला, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फेसबुक पेजला फॉलो पण करा आणि ऑर्डर नक्की करा.